आता उन्हाळा सुरू झाला म्हटल्यानंतर सगळेजण वाळवणीचे पदार्थ बनवायला सुरुवात करतात. आता वाळवणीच्या पदार्थामधला एक सोपा पदार्थ म्हणजे आपले पोह्याचे बॉबी पापड आणि हे पापड इतके सोपे असतात. अगदी पहिल्या वेळेस बनवत असतात तरी चुकणार नाही. त्यासाठी काय करायचं, पोहे भाजून घ्यायचे, नंतर थंड करायचे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक याचा पावडर तयार करून घ्यायचा. तयार झालेला पावडर चाळून घ्यायचा. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, मिरची पावडर आणि थोडंसं पापड खार टाकून मिक्स करायचं. थोडं थोडं पाणी टाकून याचा सैलसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. नंतर हा गोळा 10 ते 15 मिनटं मुरत ठेवायचा. 10 ते 15 मिनटानंतर एक साचा घ्यायचा आहे, आपला बॉबी बनवायचा आणि त्याच्यामध्ये हे पीठ थोडासा पाण्याचा हात घेत व्यवस्थित असं पॅक असं भरून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने एखाद्या प्लास्टिकच्या कवरवर तुम्ही अशा पद्धतीने ही बॉबी तयार करून घ्यायची. नंतर 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये ही बॉबी सुकवून घ्यायची. तर 2 दिवसानंतर मस्त सुकल्यानंतर बघू शकता, तळल्यानंतर किती छान ही मस्त असे फुलू राहिले. एकदम दुप्पट तिप्पट फुलते आणि इतकी छान लागते आणि अजिबात तेलकट होत नाही. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि आवडले असेल ना चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा.